अप्रोच टू अक्यूट अनडिफरेंशिएटेड फिवर दॅट इज AUFI. पेशंटला 4 दिवसापासून 103 फिवर आहे. CBC मध्ये प्लेटलेट थोडे कमी आहेत. डेंगू आहे, मलेरिया, स्क्रब टायपस, लेप्टोस्पायरोसिस, टायफॉइड की फक्त व्हायरल फिवर. इथे सर्वात मोठी चूक म्हणजे एका लॅब व्हॅल्यूवर डायग्नोसिस लावणं आणि लगेच अँटीबायोटिक सुरू करणं. कारण अक्यूट अनडिफरेंशिएटेड फिवर हा डायग्नोसिस नाही, तर तो एक क्लिनिकल सिंड्रोम आहे. ICMRच्या 2025 सिंड्रोमिक फ्रेमवर्कमध्ये AUFI म्हणजे साधारणतः 14 दिवसापेक्षा कमी अक्यूट फिवर, ज्याला इनिशियल असेसमेंटमध्ये लोकलाइज फोकस सापडत नाही. चला हे समजून घ्या स्टेप बाय स्टेप. नाव स्टेप 1. प्रथम फिवर नाही, पेशंट पहा. पेशंट स्टेबल आहे की टॉक्सिक पहिल्या काही सेकंदात पहा. यामध्ये त्याचा ब्लड प्रेशर, पल्स, रेस्पिरेटरी रेट, SpO2, हायड्रेशन, युरिन आउटपुट आणि मेंटल स्टेटस पहा. कारण फिवरचं एक्झॅक्ट कारण शोधण्याआधी लाईफ थ्रेटनिंग फिजिओलॉजी ओळखणं महत्त्वाचं आहे. NCDC अल्गोरिदममध्ये हायपोटेन्शन, अल्टर्ड सेन्सोरियम, डिस्निया, ब्लिडिंग टेंडन्सी, जॉन्डिस आणि पर्सिस्टंट वॉमिटिंग यासारख्या फाइंडिंगना अर्जंट इव्हॅल्युएशन किंवा रेफरल रेड फ्लॅग मानले जाते. स्टेप नंबर 2. हिस्ट्री हीच पहिली डायग्नोस्टिक टेस्ट आहे. फक्त फिवर किती दिवस आहे विचारून थांबू नका. एक्सपोजर हिस्ट्री विचारा. मस्किटो एक्सपोजर असेल तर डेंग्यू किंवा मलेरिया असू शकतो. जंगल, शेत, झुडपाशी संपर्क असेल तर स्क्रब टायपस. फूड, वॉटर किंवा सिवेज किंवा रोडंट असेल तर लेप्टोस्पायरोसिस. कॉन्टॅमिनेटेड फूड किंवा कॉन्टॅमिनेटेड वॉटरचं एक्सपोजर असेल तर एंट्रिक फिवर. रिसेंट ट्रॅव्हल हिस्ट्री असेल तर मलेरिया, डेंग्यू किंवा रिजनल इन्फेक्शन. ॲनिमल एक्सपोजर, ऑक्युपेशनल एक्सपोजर, ड्रग्स किंवा इम्युनो कॉम्प्रोमायझेशन हे सुद्धा महत्त्वाचं आहे. फिवर पॅटर्न हा क्ल्यू असू शकतो पण डायग्नोसिस नाही. नाव स्टेप 3. हेड टू टो एक्झामिनेशन. AUFI पेशंटमध्ये एक्झामिनेशन रँडम नसतं, ते हायपोथेसिस ड्रिव्हन असतं. शोधा. खालील गोष्टी पहा. त्याच्यामध्ये पेशंटला जर रॅश विथ पॅटिज असेल तर डेंग्यू रिकेट्सचा डिसीजचा विचार करू शकतो. इश्चर असेल तर स्क्रब टायपसचा पॉवरफुल क्ल्यू आहे. कंजेनिटल सफिशियन असेल प्लस मायल्जी असेल तर लेप्टोस्पायरोसिस. स्प्लेनोमेगाली असेल तर मलेरिया इत्यादी डिफरन्शियल असू शकतात. जर हिपॅटोमेगाली विथ जॉन्डिस असेल तर लेप्टोस्पायरा, मलेरिया किंवा व्हायरल हिपॅटायटिस. नेक रिजिडिटी प्लस अल्टर सेन्सोरियम असेल तर CNS इन्फेक्शन अंटिल प्रोव्हन अदरवाईज. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लंग्स, ॲब्डोमेन, युरिनरी ट्रॅक, CNS तपासा. फोकस सापडला तर तो टेक्निकली अनडिफरन्शिएटेड फिवर राहिलेला नाही. NCDC अल्गोरिदम एक्सपेक्टिलिटी लोकेशन शोधण्यावर भर देतो. नाव स्टेप नंबर 4. इन्व्हेस्टिगेशन्स. राईट टेस्ट ॲट द राईट टाइम. डे ऑफ इलनेस मॅटर. स्टेबल अनकॉम्प्लिकेटेड पेशंटमध्ये सुरुवातीला प्रत्येक इन्व्हेस्टिगेशन्स ब्लाइंडली करण्याची गरज नसते. NCDC गाईडलाईनमध्ये पुढील दिवसात CBC, TLC विथ डिफरेन्शियल, LFT, RFT, युरिन एक्झामिनेशन, ग्लुकोज आणि क्लिनिकल सस्पेशननुसार मलेरियल स्मेअर, RDT व डेंग्यू टेस्टिंगचा विचार केला आहे. फिवर 5 दिवसापेक्षा जास्त असल्यास ब्लड कल्चर ससेप्शननुसार डेंग्यू, चिकनगुन्या, स्क्रब, लेप्टोस्पायरा, सिरोलॉजी, प्रोलॉंग फिवरमध्ये इमेजिंग लागू शकते. एक गोष्ट लक्षात ठेवा, टेस्ट टायमिंग चुकीचं असेल तर निगेटिव्ह रिपोर्ट डिसीज रूल आउट करत नाही. नाव स्टेप नंबर 5. फार्मॅकोथेरपी. AUFI म्हणजे सिप्ट्रॅक्झोन प्लस डॉक्सिसायक्लिन प्लस अजिथ्रोमायसिन कॉकटेल नाही. स्टेबल पेशंटमध्ये हायड्रेशन प्लस पॅरासिटामॉल प्लस क्लिनिकल मॉनिटरिंग हा अनेकदा पहिला अप्रोच असू शकतो. पुढे थेरपी प्रोबॅबल किंवा कन्फर्म इटिओलॉजीनुसार. मलेरिया असेल तर स्पेसिस, सिव्हिरिटी, स्पेसिफिक अँटीमलेरियर. स्क्रब टायपस असेल तर अप्रोप्रिएट अँटी रिकेटशियल थेरपी. लेप्टोस्पायरोसिस असेल तर सिव्हिरिटी बेस्ड अँटीबायोटिक्स. एंट्रिक फिवर असेल तर कल्चर विथ रेजिस्टन्स गाईडलाईन अँटीबायोटिक. आणि डेंग्यूमध्ये मुख्यतः सपोर्टिव्ह प्लस केअरफुल फ्लुइड स्ट्रॅटर्जी. अननेसेसरी इम्पेरिकल ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक इज इक्वल टू अँटीमायक्रोबियल रेजिस्टन्स प्लस मास्किंग ऑफ द डायग्नोसिस. NCDC अँटीमायक्रोबियल गाईडलाईनमध्ये AUFI मध्ये क्लिनिकल असेसमेंट आणि टार्गेटेड इन्व्हेस्टिगेशन भर देते. रेड फ्लॅग साईन. डोंट वेट फॉर द रिपोर्ट. या फाइंडिंगपैकी काही असेल तर ॲडमिशन विथ अर्जंट रेफरल विचारात घ्या. सिस्टोलिक ब्लड प्रेशर हा 100 पेक्षा कमी असेल तर अल्टर्ड सेन्सोरियम असेल, डिस्निया असेल, सिग्निफिकंट ब्लिडिंग असेल किंवा सिव्हिअर विथ पर्सिस्टंट वॉमिटिंग असेल, जॉन्डिस, हायपोथर्मिया किंवा हायपरपॅरेक्झिया किंवा मार्क फ्रस्ट्रेशन यासोबत क्लिनिकल प्रॅक्टिसमध्ये ऑलिगोयुरिया, फॉलिंग SpO2, शॉक, सीझर किंवा रॅपिडली वर्सनिंग ऑर्गन डिस्फंक्शन असल्यास इमर्जन्सी एस्केलेशन आवश्यक आहे. फिवरचा इलाज करण्यापेक्षा फिवर मागचा सिंड्रोम ओळखा. प्लेटलेट कमी म्हणजे डेंग्यू नाही. इश्चर दिसला म्हणजे डायग्नोसिस जवळ येतो आणि प्रत्येक फिवरला अँटीबायोटिक देणं म्हणजे ट्रीटमेंट नाही. क्लिनिकल रिझनिंग हीच ट्रॉपिकल मेडिसिनमधली सर्वात पॉवरफुल ड्रग आहे. आज आपण AUFI ची क्लिनिकल अप्रोच शिकलो, पण उद्या याच फिवर पेशंटमध्ये मलेरिया किंवा सस्पेक्ट करायचं असेल किंवा पेरिफेरल स्मेअर वर्सेस रॅपिड टेस्ट कधी करायची, अनकॉम्प्लिकेटेड आणि सिव्हिअर मलेरिया वेगळं कसं ओळखायचं आणि कोणत्या पेशंटला ICUला रेफर लागतो हे सगळं पाहणार आहोत. ट्रॉपिकल डिसीज सिरीज डे 3 मलेरिया ही 30 दिवसाची सिरीज शेवटपर्यंत फॉलो करा, कारण ट्रॉपिकल फिवरमध्ये एक मिस्ड रेड फ्लॅग संपूर्ण आउटकम बदलू शकतो.